तर हे जे पाणी आहे ना याला म्हणतात हायड्रोजन वॉटर, याला लाईव्ह वॉटर पण म्हणतात. हे जे दिसतंय तुम्हाला हे हायड्रोजनचे बुडबुडे आहेत. हायड्रोजन हा जगातला सगळ्यात छोटा अँटीऑक्सिडंट आहे जो आपल्याला म्हातारं होण्यापासून आणि मरण्यापासून लांब घेऊन जातो. लांब घेऊन जातो म्हणतो मी तुम्हाला. कुठल्याही प्रकारच्या आजारावरती हे पाणी जे आहे हे काम करतं. उलट तुम्ही ज्या औषधी घेता, तुम्ही ज्या गोष्टी घेता त्याला हे पाणी खूप जास्त प्रमाणात सपोर्ट करतं साधारण पाण्यापेक्षा. ठीक आहे. हायड्रोजन वॉटरबद्दल तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता, व्हिडिओ पाहू शकता. मोबाईलवर ठेवले. हा मोबाईलवर ठेवले कारण ते मग बबल्स पाहायला खाली ते चालू आहे ना बॅटरी चालू आहे. आता लक्षात घ्या बबल गेली बा आता. हो गेले. बबल गेले आता. हे बबल फक्त 20 ते 30 सेकंद त्याच्या आत प्यायचं ते. त्याच्या आतमध्ये तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे. तुमच्या लक्षामध्ये घ्यायचं लगेच पिऊन घ्या. हा. आता पुन्हा मी पाणी काढतो. हे तुमच्या पुन्हा बबल लक्षात येईल. पुन्हा बबल येईल. पाणी घेताना स्मूथली पाणी घ्यायचं कारण बबल फुटू नये म्हणून. मशीनने पुन्हा बबल दिले. आता हे बबल पुन्हा 30 सेकंदामध्ये फुटून जाते. त्याच्या आतमध्ये हे पाणी पिऊन घ्यायचं आपल्याला. लक्षामध्ये हे पाणी साधारण पाण्यापेक्षा पिण्यासाठी एकदम हलकं आहे. म्हणजे साधारण पाणी समजा हे जे आहे जर तुम्ही एका वेळेस एक बॉटल जर तुम्ही पिऊ शकत असाल किंवा एक ग्लास तुम्ही पिऊ शकत असाल तर हे पाणी तुम्ही 3 ग्लास पिऊ शकता. अच्छा. तुमचं शरीर हे पाणी डिमांड करतं. लक्षात घ्या. तुमचं शरीर हे पाणी डिमांड करतं. हे पाणी तुमच्या शरीरामध्ये बळच ढकलावं लागतं. जास्त प्रमाणात घ्यावं लागते. हा ढकलावं लागतं मला हे पाणी आणि हे पाणी डिमांड करतो तुमचं शरीर किंवा मला द्या म्हणून. ठीक आहे. आता सर ते अच्छा याने तुमचं ते मला वाटलं काय लिकेज वगैरे झाले. 9.5 pH पाणी सकाळी सकाळी उठल्यानंतर आमशापोटी चूळ न भरता 2 ग्लास पिऊन घ्यायचं. तुम्ही दोघांनी पण पिऊन घ्यायचं. रात्री झोपताना जेवण झाल्यानंतर 1 तासानंतर पुन्हा 2 ग्लास पिऊन घ्यायचं. फक्त हीच वेळ आहे 9.5 pH पाणी पिण्याची. बाकी दिवसभर नाही. दिवसभर कोणतं प्यायचं ते पण सांगतो मी तुम्हाला. हायड्रोजन बबल्स. ठीक आहे. हे आहे सिस्टम तरी दुपारचं कुठलं पाणी प्यायचं. हा सांगतो तुम्हाला पुन्हा डेमो दिलो तुम्हाला. आता हायड्रोजन बबल जे आहेत हे कालांतराने कमी होऊ लागतात. मशीनमधून येणं कमी होतात. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे की मशीनमध्ये ज्या प्लेट्स आहेत ना ह्या प्लेट्सवरती कॅल्शियमचा थर साचू लागतो. मशीनमध्ये पाणी वापरलं ना आपण त्यासाठी मशीनला डीप क्लीन करावं लागतं. तर डीप क्लीन करण्याकरता एकदा तुम्ही 2-3 वेळेस आम्हाला कॉल करा. ठीक आहे ना. डीप क्लीन कधी करायचा? आता तुमच्या घरात किती लोक आहेत? 2 लोक आहेत. तर तुम्हाला 2 महिने नंतर डीप क्लीन करावं लागेल. आपल्या घरात जेवढे माणसं आहे ना त्याच्या हिशोबाने आपल्याला डीप क्लीन. 3 जर माणसं असतील तर 1.5 महिन्यामध्ये करायचा. 4 जर माणसं असतील तर महिन्याभर तर डीप क्लीन करावं लागेल. आमच्याकडे 8 आहे. तुमच्याकडे 8 असेल समजा तर त्याच्या वापरण्यावर डिपेंड आहे की तुम्ही 9.5 चे किती लोकांकरता वापरता. तुम्ही मुलं नाही करू शकत कारण मुलं 9.5 pH नाही घेत. मुलं नाही आमच्याकडे. लक्षामध्ये एल्डर्स समजा जे आहेत ना एल्डर्स 9.5 pH सकाळ संध्याकाळ. रेग्युलर मध्ये 8.5 pH. 8.5 pH मध्ये पण बबल्स आहे. हॅलो पण 9.5 च्या मुकाबल्यामध्ये कमी आहे. करतो कॉन्टॅक्ट जा तुम्ही. फोनवर